21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती। हा बंद कशासाठी होता? तर हा बंद होता SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये। हळूहळू आरक्षणाची तरतूद ही कमकुवत करून आरक्षण संपवण्याचा कट रचण्यात येत आहे। एकीकडे केंद्रातील भाजप सरकार या निर्णयासाठी पाठपुरावा करत आहे आणि दुसरीकडे काँग्रेस हा निर्णय लागू करण्याचे काम करत आहे। SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याची भूमिका सर्वप्रथम तेलंगणा आणि कर्नाटक सरकारने घेतली आहे। या राज्यांमध्ये कोणाचे सरकार आहे? तर तेथे काँग्रेसचे सरकार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधानाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत मते मागितली, SC/STची मते लाटली आणि आता तेच मते घेऊन त्यांचेच आरक्षण संपवण्याच्या कटामध्ये सामील झाले आहे। या आरक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधामध्ये भारत बंद मध्ये सामील होते ते फक्त वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरवादी पक्ष, संघटना आणि नेते। मात्र काँग्रेस यापासून नेहमीप्रमाणे गायब राहिली। काँग्रेसला फक्त दलित आणि आदिवासींचे मते पाहिजे असतात, पण जेव्हा दलित आणि आदिवासींचा प्रश्न येतो तेव्हा नेहमीप्रमाणे काँग्रेस मात्र गप्प राहते। SC/ST आरक्षणाच्या विरोधातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये पूर्वीपासूनच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही ठामपणे उभी आहे। काँग्रेसने फक्त मते घेतली आणि गप्प राहिली। त्यामुळे आरक्षणाचे मारेकरी कोण आणि रक्षक कोण हे आता ओळखले पाहिजे।